विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण आधुनिक मराठी कविता या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत पुन्हा एकदा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन जी चळवळ आंबेडकरी चळवळ मराठी साहित्यामध्ये आली आणि जी अनेक अंगांनी विकसित झाली, त्याचेच एक वेगळ्या पठडीतले लेखक, एक कवी म्हणून यशवंत मनोहर यांचा उल्लेख केला जातो. यशवंत मनोहर यांचा जन्म 1943 झालेला आहे आणि ते नागपूर विद्यापीठात मराठीचे अध्यापक होते. ते काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांनी विद्रोही कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या नावावर उत्थान गुंफा, डॉक्टर आंबेडकर एक चिंतन काव्य, मूर्तिभंजन, जीवनयान इत्यादी काव्यसंग्रह आहेत. स्मरणाची कारंजी हे त्यांचं एक प्रवास वर्णन आहे. रमाई ही देखील त्यांची कादंबरी आहे. दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, दलित साहित्य चिंतन, समाज आणि साहित्य समीक्षा इत्यादी समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध धर्म, प्रबोधन विचार, आपले महाकाव्यातील नायक, आपल्या क्रांतीचे शिल्पकार, डॉक्टर आंबेडकर एक शक्तिशोध, सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा इत्यादी वैचारिक ग्रंथसंपदा त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. तर असे हे यशवंत मनोहर जे आहेत ते प्राध्यापकापासून ते साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षापर्यंत आणि एक कवी विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची जी कविता आहे आजची आपण जे अभ्यासणार आहोत तिचं नावच आहे पुन्हा एकदा नावाची कविता. ही जी कविता आहे ही कविता अनेक दृष्टीनं महत्त्वाची आहे, अनेक दृष्टीनं वेगळी आहे. कारण की या कवितेमध्ये कवीनं जी भूमिका मांडलेली आहे ती थोडीशी वेगळी आहे. मागच्या ज्या 2 कविता होत्या आपल्याला त्या कवितेपेक्षा ही एक वेगळी कविता आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही दिशाहीन आणि अंतहीन जे मानवी संवेदना आहेत, ज्या की क्रांतिप्रवण जीवनधारेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक कारस्थान आहे, एक कुटील कारस्थान ज्याला म्हटलं जातं, असं कारस्थान काही लोक करत आहेत आणि त्या कारस्थान करणाऱ्यांचा पराभव आपल्याला करायचा आहे असं यांनी सांगितलेलं आहे. तर आपण कवितेला सुरुवात करूयात. ते म्हणतात, आता त्याच्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही जी संकल्पना आहे क्रांती आणि प्रतिक्रांती, क्रांती म्हणजे आपण गुलामगिरीमध्ये होतो आणि त्याच्यातून आपल्याला कुठं जायचं होतं, तर गुलामगिरीतून आपल्याला जायचं होतं स्वातंत्र्याकडे, प्रगतीकडे. आणि दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे की स्वातंत्र्याकडून काही लोकांना गुलामगिरीकडे जायचं होतं. असं होऊ शकतं का? कुणाला वाटेल का की आपलं स्वातंत्र्य नष्ट होऊन आपण गुलामीमध्ये जावं? तसं नसतं. परंतु असं असू शकतं की बाबा दुसऱ्याचं स्वातंत्र्य नष्ट व्हावं असा विचार काही लोक करतात. आणि अशा वेळेला जी परिस्थिती उद्भवते ती अतिशय वाईट स्वरूपाची असते. आणि नेमका हाच आरोप हे जे दलित साहित्यिक आहेत, विशेषतः यशवंत मनोहर यांनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे या कवितेमध्ये की काही लोक आहेत ज्यांना की परत आम्हाला कैद करायचं, किंवा ज्यांना अस्पृश्यांना किंवा दलितांना परत गुलामीकडे घेऊन जायचं आहे. आणि अशी प्रवृत्ती असणारे काही लोक आहेत आणि ते लोक काय करतायत, तर आमची प्रगती होऊ देत नाही आहेत. आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांनी इथं सांगितलेला आहे. ते म्हणतात, दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा दाव, दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा दाव, कोटी सूर्य उरात घेऊन किंवा डावच पेटून लाव.
ते म्हणतात, दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा लाव, कोटी सूर्य उरात घेऊन किंवा डावच पेटून लाव. म्हणजे डाव पेटून लावणं म्हणजे हा जो खेळ मांडण्यात आलेला आहे, हा खेळच तू जाळून टाक, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपली जी समाजव्यवस्था आहे, ही समाजव्यवस्था कशी आहे, तर एखाद्या आंधळ्या घरात, म्हणजे ज्या घराला डोळेच नाहीत अशा घरात राहिल्यासारखं आहे ते. आणि मग इथे एकच पर्याय आहे की एक तर तुम्ही दिवा लावला पाहिजे. जर तुम्ही अंधारात असाल, एखादं घर आहे आणि त्या घरामध्ये अंधार आहे, एक तर दिवा लावला पाहिजे किंवा मग ते घरच पेटून दिलं पाहिजे. शक्य आहे का हे दैनंदिन उदाहरणामध्ये? परंतु यांचं म्हणणं तसं नाही. यांचं म्हणणं असं आहे की हे जे घर जाळण्याचे प्रकार आहे किंवा कोटी सूर्य उरात घेण्याचं, म्हणजे मनामध्ये जे आहे, कोटी म्हणजे कोट्यावधी सूर्य, एवढा प्रकाश पाडला पाहिजे की हा अंधार नष्ट झाला पाहिजे. हा अंधार कुठला आहे, कशाचा आहे? तर हा अंधार आहे इथल्या जातीवादीचा, हा अंधार आहे इथल्या दहशतीचा, हा अंधार आहे इथं जे कटकारस्थानं केलं जातं त्याचा. आणि अशा सगळ्यांचा डाव जो आहे, अशांची जी समाजव्यवस्था आहे, तर ही समाजव्यवस्था उद्ध्वस्त करणं सुद्धा एक पर्याय इथं आहे. तर ही जी मांडणी आहे ही आंबेडकरी साहित्यामध्ये शक्यतो येत नाही. परंतु यशवंत मनोहरांनी ही फार वेगात सांगितलेली की संपूर्ण समाजव्यवस्थाच आपल्याला वेळ पडी तर उद्ध्वस्त करावी लागेल. कशाच्या साहाय्यानं? तर अर्थातच ज्ञानाच्या साहाय्यानं, अर्थातच त्याला जो संघर्ष करावा लागेल त्याच्या साहाय्यानं. पुढे ते म्हणतात, तुझ्या वाटेवरची झाडे इथे पुन्हा कैदी झाली, तूच दिलेस उजेड त्यांना, त्यांची गावे अनाथ झाली. काय म्हणतात ते? तुझ्या वाटेवरची झाडे म्हणजे काय? इथे पुन्हा कैद झाली. कुणाला कैद करण्यात आलेलं आहे? तर झाडांना. झाड कशी असतात? मुकी असतात, बोलत नाहीत, चालत नाहीत, हालत नाहीत. परंतु ती कोणाच्या वाटेवरची होती? तर तुझ्या वाटेवरची. तुझ्या वाटेवरची झाडे इथे पुन्हा कैदी झाली, तूच दिलेस उजेड त्यांना, त्यांची गावे अनाथ झाली. आता हा जो तू आहे ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना उजेड दिला होता, म्हणजे ज्या दलितांना, ज्या गरीब लोकांना, ज्या असहाय्य लोकांना, ज्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या पीडित लोकांना उजेड देण्यात आला होता, प्रकाश देण्यात आला होता, ती काय झाली? परत काय झाली? त्यांना कैद करण्यात आलं. परत त्यांचं अनाथ म्हणजे त्यांचं रक्षण करणारा, त्यांना संरक्षण देणारा असा कोणीही राहिलेला नाही आहे. पुढे ते म्हणतात, रस्तोरस्ती फासे मांडून कुटील हेतू टपून आहेत, पुन्हा एकदा त्यांची पावले कालच्या तमात शिरली आहेत. रस्तोरस्ती फासे म्हणजे फासे कशाला असतात? जे पक्षी पकडण्यासाठी फासे पारदी वगैरे जे नावच आहे आपल्याकडे, तर फासा असे टाकलेले असतात, खाली धान्य टाकलेलं असतं, वर फासा टाकलेला असतो. तर ते काय म्हणतात? रस्तोरस्ती फासे मांडून, म्हणजे एखाद्या पक्षाला जसं पक्षी हे निरागस असतात, तशाच पद्धतीने दलित समाज काय करतो? आणि ते कशासाठी येतात तिथं? तर अन्नासाठी. तिथं दाणे टाकलेले असतात. तर असंच काय झालेलं आहे? तर दलित समाजातले जे नेते आहेत किंवा दलित समाजातले जे व्यक्ती आहेत, त्यांना अन्नासाठी किंवा दाणे टाकून, वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून काय केलं जात आहे? तर ती त्यांना कुटील हेतू टपून आहेत, त्यांना पकडण्यासाठी टपून बसलेले लोक आहेत. आणि पुढे म्हणतात, पुन्हा एकदा त्यांची पावले कालच्या तमात शिरली आहेत. त्यांची म्हणजे कोणाची? त्यांची म्हणजे ते लोक ज्यांना जातीयता वाढवायची आहे, ज्यांना अस्पृश्यता वाढवायची आहे, ज्यांना दलितांची प्रगती सहन होत नाही, ज्यांना अस्पृश्य लोक मोठ्या मोठ्या नोकरीवर गेलेले सहन होत नाहीत. तर असे जे लोक आहेत त्यांची कुठं शिरले? ते कालच्या तमात, म्हणजे कालच्या अंधकारामध्ये. जो भूतकाळ होता आपला, जो गुलामीचा भूतकाळ होता, जो अस्पृश्यतेचा भूतकाळ होता, त्याच्यामध्ये हे लोक परत जात आहेत. तर इथं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायला पाहिजे की या ठिकाणी सांस्कृतिक जो बदल झालेला आहे आपला भारतामध्ये, तो फार वेगात जरी झालेला असला तरी काही लोक असे आहेत ज्यांना की जुन्या
संस्कार जे आहेत ते त्यांचे संपलेले नाही आहेत, ते आणखीन त्याच गैरसमजुतीमध्ये आहेत. आणि त्या गैरसमजुतीचा त्रास कोणाला होत असेल तर हे जे नवशिक्षित तरुण आहेत किंवा जे दलित तरुण आहेत, जे नोकरीला लागलेले आहेत किंवा जे विचार करतात, त्यांना त्रास होतो. आणि म्हणून म्हणतात की हे काय करतायत की टपून बसले आहेत की तुम्हाला कसं पकडायचं आणि कसं परत एकदा गुलाम बनवायचं. ते पुढे सांगतात, चिंध्या जोडून साऱ्या पुन्हा ब्रह्म इथे उभे केले. चिंध्या जोडून साऱ्या पुन्हा ब्रह्म इथे उभे केले, पलीकडच्या निरर्थाला स्वस्त सोयीचे अर्थ आले. आता हे जे शब्द आहेत, 4च ओळी आहेत, छोट्या छोट्या 3-3 याच्या, तर हा आपल्या इथल्या जे आध्यात्मिक अवडंबर नावाचा जो प्रकार आहे त्याच्यावर इथं मोठा टीका या कवीने केलेली आहे. ते म्हणतात, चिंध्या जोडून साऱ्या पुन्हा ब्रह्म इथे उभे केले. म्हणजे आपलं जे तत्वज्ञान आहे, आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे किंवा आपलं जे एकंदरीत समाज रचना आहे, ही कशी उभी करण्यात आलेली आहे. तर चिंध्या उभ्या करून साडी तयार करणं किंवा कपडा सुद्धा तयार होऊ शकत नाही. तर इथे यांनी काय केलं, ब्रह्म उभं केलं. ब्रह्म म्हणजे संपूर्ण जग उभं करण्यात आलेलं आहे. आणि हे जग कोणतं आहे तर पिळवणुकीचं आहे. हे जग कोणतं आहे तर माणसाला माणूस म्हणून जगू देणारं नाही. म्हणून ते म्हणतात, चिंध्या जोडून साऱ्या, आपली जी संस्कृती आहे, आपला जो समाज आहे, आपला जो धर्म आहे, हा एकसंघ जरी असला तरी याचं जे तत्वज्ञान आहे, याच्यामधली जी जातीयता आहे, ही तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेली आहे. म्हणून ते म्हणतात, चिंध्या जोडून साऱ्या पुन्हा ब्रह्म इथे उभे केले, पलीकडच्या निरर्थाला स्वस्त सोयीचे अर्थ आले. म्हणजे पलीकडचा जो आहे, या सृष्टीच्या पलीकडचा जो आहे, तो कोण आहे, निरर्थ आहे. म्हणजे त्याला अर्थच नाही. तुम्ही परमेश्वराला माना किंवा न माना, तो निर्गुण निराकार आहे, त्याला कोणताही वेगळा अर्थ नाही. परंतु इथं काय केलेलं आहे, त्याला सोयीनुसार अर्थ दिलेला आहे. सोयीनुसार अर्थ म्हणजे जर तुम्ही बंगालमध्ये गेलात, कोकणामध्ये गेलात, गोव्यामध्ये गेलात, तर तिथं परमेश्वराला मच्छीचा नैवेद्य असतो, मांसाहारी दैवत असतात. तेच तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले, शाकाहारी दैवत असतात. उत्तर भारतामध्ये गेलात, वेगळी दैवत असतात. म्हणजे इथं काय केलेलं आहे, आपापल्या सोयीनुसार प्रत्येक देवाला काय पाहिजेत, किती दानदक्षिणा पाहिजेत, हा सोयीचा जो अर्थ असतो. म्हणजे आपल्या सोयीनं, आपल्या पद्धतीनं आपण राहायचं, तर असं याला म्हणतात. पलीकडच्या निरर्थाला स्वस्त सोयीचे अर्थ आले. तुझ्या शक्यतांचा इथे चोरून जगतो घट्ट धाक, तेव्हाही तू आलास तेव्हा कोणीच नव्हता तुला बाप. म्हणजे अशा पद्धतीने सोयीचे अर्थ घेणारं आपलं तत्वज्ञान आहे, सोयीचा अर्थ घेणारं जी आपली संस्कृती आहे, सांस्कृतिक पुस्तकं आहेत, ते काय आहेत, तुझ्या शक्यतांचा इथे चोरून जगतो घट्ट धाक. अशा परिस्थितीमध्ये तुझी शक्यता म्हणजे तू जर परत जन्माला आलास, कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तू जर परत इथे जन्माला आलास तर काय होईल, तर त्याचा जो धाक आहे आणखीन सुद्धा इथल्या लोकांमध्ये आहे. कारण की तू काय केलेलं आहे, सगळ्यांची चिरफाड केलेली आहेस. म्हणून ते म्हणतात, चोरून जगतो घट्ट धाक, तेव्हाही तू आलास तेव्हा कोणीच नव्हता तुला बाप. बाप नव्हता म्हणजे तुला मार्गदर्शन करणारा असा कोणताही व्यक्ती नव्हता. तुझा बाप म्हणता येईल, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना ते म्हणतायत की तुझा बाप म्हणता येईल, तुझ्यापेक्षा मोठा असा कोणी म्हणता येईल, असा कुणीही नव्हता जेव्हा तू आला होतास तेव्हा. म्हणजे एवढा तो मोठा आहेस. आणि तुझ्या अस्तित्वाचा धाक इथं कुणाला पडलेला आहे, तर इथल्या लोकांना पडलेला आहे. पुढे ते म्हणतात, तुझ्याच दिशा मागतो म्हणून मीही इथे परका होतो. तुझ्याच दिशा मागतो म्हणून म्हणजे तुझ्या दिशा म्हणजे तू ज्या ज्या दिशेने गेलास, तू जेवढं विस्तृत अवकाश व्यापलंस. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ओळख म्हणजे त्यांनी जी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य शिकवली या जनतेला, तीच मूल्य कोण मागतोय, मीही मागतोय. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर इथले लोक मला आपलं समजत नाही, तर इथले लोक काय म्हणतात, हा परका आहे, हा दुसरा आहे. तुझ्याच दिशा मागतो म्हणून मीही इथे परका होतो. घरी दारी माझ्या नित्य
तुझा म्हणून निषेध होतो. म्हणजे आता कुठं हे फक्त समाजामध्येच होत नाही, तर घरामध्ये सुद्धा काय होतं, घरी दारी माझा नित्य, सगळाच म्हणजे घरामध्ये पण आणि बाहेर पण. कारण काय, मी काय शिकतोय, मी काय संस्कार करतोय लोकांवर, किंवा माझी काय मागणी आहे, तर माझी एवढीच मागणी आहे की जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा पुरस्कार केला तसाच मला सुद्धा पाहिजे. घरीदारी माझा नित्य, तुझा म्हणून निषेध होतो. आणि म्हणून लोक माझा निषेध करतात, मला दूर ठेवतात. कशामुळं? कारण मी ती मूल्य मागितली, मी त्या गोष्टी मागितल्या ज्या तू मागत होतास त्या. पुढे ते म्हणतात, दिशांच्या या आंधळ्या घरात, परत आंधळ्या घरात आलेलं आहे. म्हणजे या घराला अंधार आहे आणि त्याला डोळे पाहायची सवय नाही आहे. आपला समाज जो आहे तो आंधळ्या पद्धतीचा आहे, डोळे उघडून पाहत नाही. एकाला एक गोष्ट सांगितली की तीच गोष्ट लोक मान्य करतात. त्याचं विश्लेषण करणं, डोळसपणा हा जो भाग असतो, असा डोळसपणा नसलेलं घर, डोळसपणा नसलेलं कुटुंब, डोळसपणा नसलेला समाज, डोळसपणा नसलेला धर्म, डोळसपणा नसलेला संस्कृती, ही जी आहे ती इथं आहे. ते म्हणतात, दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा लाव. परत काय करावं लागेल, परत एकदा दिवा लावावा लागेल. कारण की याला पाहायचीच सवय नाही. ज्याला पाहायची सवय, अंधारात राहायची सवय आहे, त्याला जर आपण दिवा लावून दिला तर तो परत काय करतो, दिवा विझवतो. कशामुळं? कारण त्याला तो दिवा नको असतो. कोटी सूर्य उरात घेऊन किंवा डावच उधळून लाव. एक तर स्वतःच्या मनामध्ये असंख्य सूर्य घेऊन तू काय कर, सूर्य म्हणजे प्रकाशमान, म्हणजे सूर्य स्वतःच्या उरात घेणं म्हणजे तू दुसऱ्याला प्रकाशित कर. आणि असं प्रकाशित करून तू काय कर, हा जो डाव आहे, जो गुलाम बनवलं जात आहे समाजातल्या एका विशिष्ट प्रवाहाला, त्याच्या विरोधात तू काम कर, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशी ही जी आंबेडकरवादी जी व्यक्ती आहे, म्हणून कवीनं इथं स्वतःचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याचा जो निषेध लोक करत आहेत, त्याचा जो पराभव करण्याचा प्रयत्न इतर लोक करत आहेत, त्याला तू हरव, त्याला नष्ट कर, असं सल्ला, अशी शक्यता आणि अशी इच्छा इथं यांनी व्यक्त केलेली आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न पडू शकतो की ही कविता कवीनं कुणासाठी म्हटली असेल? तर साहजिकच ही कविता दुसऱ्यासाठी म्हटली गेलेली नाहीये, तर ही कविता स्वतःचं आत्मचिंतन करणारी आहे, स्वतःला प्रेरित करणारी आहे की बाबा असे समाजामध्ये अनुभव येत आहेत,